पाहतोयस ना, तुझ्या वडिलांच्या पुढे कोणाचं काहीही चालत नाही. मग माझं कसं चालेल? शिवाय त्यांचा स्वभाव रागीट, नियमांना धरून चालणारे. पण ते वाईट नाहीयेत हं. ते जे काही सांगतायत ना, ते केवळ आणि केवळ तुझ्या भल्यासाठीच सांगतायत. अरे, त्यांचा या क्षेत्रातला अनुभव खूप मोठा आहे. म्हणूनच बघ ना, या अनुभवाच्या जोरावर त्यांनी बिझनेस किती मोठा केलाय. हो, हो, मला मान्य आहे, की ही कंपनी नाही घर आहे. म्हणून कंपनीत ते जसे वागतात तसंच त्यांनी घरातल्या माणसांशी वागू नये. पण काय करायचं आता? या वयाला आपण त्यांना बदलू शकतो का? नाही ना. अरे माझं लग्न झालं तेव्हापासून मी त्यांना पाहतीये. ते असेच आहेत. आपल्याबरोबर असून सुद्धा नसल्यासारखे. खरं सांगू का? त्यांनी माझ्याबरोबर संसार कधी केलाच नाही. त्यांनी संसार केला तो त्यांच्या बिझनेसशी, त्यांच्या स्टेटसशी. पण मी स्वीकारलंय हे सत्य. दुसरा कुठलाही पर्याय नव्हता रे माझ्यापुढे. आणि मला वाटतं की तूही हे सत्य स्वीकारावंस. तुझ्यापुढे पण दुसरा कुठलाही पर्याय नाहीये. दुसरा कुठलाही पर्याय नाहीये.